संजय नगर येथील अतिक्रमण हटवण्यावरून नागरिक आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली। संजय नगर येथील अतिक्रमण हटवण्यावरून बिरनाळे हायस्कूल समोरील 60 फुटी रस्त्याच्या कामासाठी येथील अतिक्रमण पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली। मात्र लहान प्लॉट देऊन राहिलेल्या गोरगरीब नागरिकांना यामुळे बेघर होण्याची वेळ आली आहे। या ठिकाणी लाईट कनेक्शन, पाणी कनेक्शन दिली आहेत। वर्षानुवर्ष लोक राहत आहेत, त्यांना कोणताही पूर्वसूचना न देता कारवाई केल्याने नागरिकांनी याला तीव्र विरोध केला। मात्र पोलीस बंदोबस्तात घरांवरती बुलडोजर चालवण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। तुमचीच कागद रस्त्यावरचे 2 मिनिटं मी बोल दाखवू नको बोला, मला चर्चा नाही करायची, मी कागदावर बोलतो। चला हो बाळासाहेब, भाषा शांतपणे वापरायची, काय असेल ते कायदेशीर, बेकायदेशीर कराल मी कोणाला इथं पाठीशी नाही घालणार। बोलायचं असलं नीट बोला, नाही का बाजूला। गरिबांच्या घराच्या मागे का लागलाय रे? 40-45 वर्ष राहिली त्यावेळेस तुम्हाला नोटीस नाही, तुम्ही कुठल्या कायद्याने करा लागलेत विचारा त्यांना। तुम्ही आता कोर्टात जावा आणि हे करा म्हणून सांगायला तुम्ही एक नोटीस तर दिली का? विचारलं पाहिजे, नोटीस तर दिली का? तुम्ही सांगा ना, तुम्ही विचारा त्यांना नोटीस दिलं का? प्रोटेक्शन देत असताना कायदेशीर बाबीचा विचार करून दिलं पाहिजे। एखादी बोललं तर मला ऐकायला येईल, खुलासा मी लगेच करतो। त्यांच्या म्हणणं असं आहे, रस्त्यावर अतिक्रमण असेल त्याची नोटीस द्यायची गरज नाही, विचारा समोर। अहो साहेब, हे तर पाहिजे का नाही आम्हाला कळायला? हे तर कळायला पाहिजे साहेब। किती 2 अतिक्रमण मिनिटं आहेत सांगली शहरात? आता कागद दाखवू का तुम्हाला? तुमचीच कागद दाखवू का? रस्त्यावरचे 2 मिनिटं मी बोल दाखवू नको बोला, मला चर्चा नाही करायची, मी कागदावर बोलतो। कडेपर्यंत झालं 60 फुटी करा, पण डिमार्केशन दाखवा। मध्ये भिंत बांधल्या का नाही? पहिल्या भिंत पाडा ती, मग करा पुढचं, आणि तिकडनं पाडून या। मग काय, मी सगळं घर काढून देतो, सगळं घर काढून देतो। एका माणसाच्या सोयीसाठी तुम्ही कर लागलाय। तुमचं घर काढणारच, काढल्याशिवाय आम्ही का बसणार नाही, हे त्यांनी स्वतः माझ्या समोर बोलल्यात। कोण नाव सांगा ते। अलगुडे साहेब, आप्पा अलगुडे। आणि आमच्या सासूबाईंना त्यांनी येऊन सांगून गेले, धमकी येऊन देऊन जातात। सांगून नाही, तुमच्याकडे कागदपत्र नाहीत काय? मग आहेत की सगळे पुरावे आहेत. मग त्यांना दाखवलं नाही की तुम्ही? दाखवलं, जाळून टाका, मग जाळून टाका, काय उपयोग आहे त्याचा? काय उपयोग नाही तुमच्या कागदांचा, जाळून टाका। हे वाक्य नगरपालिकेच्या लोकांचं हे बरोबर नाहीये। नगरपालिकेने जनतेला साथ द्यायला पाहिजे, जनतेला जाळायला उठलेत, गरीब लोकांना साथ देतात। मग अशी का? तुमची पण मागणी ही काय आहे लोकं आता? राजस्थानला जाऊन राहिली पाहिजेत, काय मागणी आमचं तुमची? म्हणणं आहे। काय रीतसर काय असेल रीतसर असेल ते आम्हाला न्याय दिली पाहिजे, एवढं आमचं म्हणणं आहे। नाही तर आम्ही सगळी घरातली आत्महत्या करू, सगळं हे शासन जबाबदार।